पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सौर ऊर्जेला गती देण्याचं काम केलेलं आहे। आपल्या दोन्ही संस्था नाना पालकर आणि मोरेश्वर सेवा संस्थान यांच्या वतीने बोरिवलीत चांगलंच काम सुरू आहे। आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे कक्ष केवळ अशा ठिकाणीच उभे राहावे असं नाही, तर प्रामुख्याने महानगरांमध्ये अशा प्रकारच्या कक्षांची निर्मिती ही काळाची जास्त मोठी गरज आहे। आकाश मंडप पृथ्वी आसन येणे सुखे मन क्रीडा करी तुकोबाराय म्हणले, तर तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची मदापणाची। त्या काळात त्यांनी हा मनोमय कक्षाचा उल्लेख करून ठेवला आहे। आणि मला मनापासून असं वाटतं की प्रामुख्याने हिंदू चिंतनाच्या पार्श्वभूमीवर विचार करणाऱ्या तमाम संस्थांनी आता हळूहळू अशा मनोमय कक्षाच्या निर्मितीकडे झेपावलं जायची आवश्यकता आहे। आज अनेक लहान मुलं आहेत की त्यांच्या हृदयाची छिद्रांची जी शस्त्रक्रिया आम्ही विनामूल्य तत्वावर करू शकलो। त्याचबरोबर अनेक कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवू शकलो। आज डायलिसिसचे रुग्ण आहेत, मला वाटतं आठवड्याला 54 रुग्ण आमच्याकडे डायलिसिस घेतात। आणि असंच करत करत मगाशी जो इकडच्या आमदारांनी संजयजींनी उल्लेख केला की डॉक्टर नवलकर सरांचा नाव घेत की आमचं श्रीकांतजी एक स्वप्न आहे की जसं देवेंद्रजींनी ह्या जागेच्या विषयामध्ये आम्हाला मदत केली आहे आतापर्यंत, की पुढच्या 5 वर्षामध्ये आज संभाजीनगरमध्ये हेडगेवार रुग्णालय आहे, नाशिकमध्ये श्री गुरुजी रुग्णालय आहे, त्याच धर्तीवर या मुंबई महानगरामध्ये नाना पालकर स्मृती रुग्णालय ह्या आवारात व्हावं। आणि त्याच्यासाठी संघ परिवारांनी धोरणात्मक आणि राज्यकर्त्यांनी प्रशासकीय आम्हाला पाठबळ द्यावं। ज्या दिवशी इथे नाना पालकर स्मृती रुग्णालय उभं राहील त्या दिवशी नानांच्या या सेवा कार्याला अधिकृतपणे त्यावर मोहर उमटवली जाईल असं या मताचा मी आहे। आज 24 जानेवारी 2026 नाना पालकर स्मृती समिती बोरिवली यांच्या इथे आणि मोरेश्वर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सौर ऊर्जा प्रकल्प आणि मनोमय कक्ष याचा लोकार्पण सोहळा होता। श्री श्रीकांतजी भारतीय, संजय उपाध्यायजी ही लोक आणि संघाची कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते ही सर्व लोक उपस्थित होते। या सर्वांशी संवाद साधून इथं येऊन उपस्थित राहून यांचे सर्व सेवा कार्य बघून मला अत्यंत आनंद झाला, खूप छान वाटलं आणि सर्व लोकांशी मिळून भेटून मला खूप छान वाटलं। यांचं कार्य घडोघडीने उत्कर्षास पाहावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना।